पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। देवपूर अमरधामच्या 50 लाखांच्या निधीचं काय झालं? कामाच्या विलंबाविरोधात ठाकरे गटाचे अमरधाममध्ये तीव्र आंदोलन। धुळ्यातील देवपूर येथील आई एकविरा अमरधामच्या नूतनीकरणाचं काम रखडल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज अमरधाम परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले। मूलभूत सुविधा निधी अंतर्गत 50 लाखांचा निधी मंजूर असूनही आणि 6 महिन्यांपूर्वी सत्ताधारी नेत्यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही। या विरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली। अमरधामची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत असून मंजूर झालेल्या 50 लाखांचा निधी गेला कुठे आणि उद्घाटनानंतरही 6 महिने काम का सुरू झालं नाही असा सवाल थेट यावेळी उपस्थित करण्यात आला। मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारताना ठाकरे गटाने इशारा दिलाय की जर वर्क ऑर्डर प्रमाणे अमरधामचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम तातडीनं सुरू झालं नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल। तसेच यापुढे सनदशीर मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। धुळेकर जनतेच्या भावनांशी खेळू नका असं आवाहन करत या आंदोलनात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अमरधामची अवस्था बिकट झाल्यानं यावेळी उपस्थितांनी संताप व्यक्त केला। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। धुळेकर नागरिकांनो, मे महिन्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे स्मशानभूमीच्या दुरावस्थेबद्दल आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी उद्घाटन करून मूलभूत सुविधा अंतर्गत 50 लाख रुपये मंजूर केले होते, परंतु जून महिन्यामध्ये 50 लाख मंजूर झाले। 8 डिसेंबर महिना येऊन गेला आणि केवळ 6 ते 7 महिने झाले, अजूनपर्यंत सुद्धा स्मशानभूमीचं काम चालू नाही झालं। आमची सत्ताधारी भ्रष्टाचारी जनता पार्टीला विनंती आहे की 50 लाख रुपये मंजूर झाले, मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, तरी तुम्ही अजून दुरुस्तीचं आणि नवीन अमरधामचं काम का नाही चालू झालं? आता हेच उदाहरण घ्या बघा, प्रेत जायची जागा कुठं आणि प्रेत कुठं जावं लागतंय। म्हणजे या भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या लोकांनी अमरधाम सुद्धा सोडलं नाही। यांनी संडाशी काढल्या, गटारी काढल्या, रस्ते काढले, दवाखाने काढले, ते कमी पडले म्हणून या लोकांनी स्मशानभूमीचे 50 लाख रुपये पण खाऊन टाकले का? अशी धुळेकर जनतेच्या वतीने आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विनंती करत आहोत। तुम्ही जे मूलभूत निधी अंतर्गत 50 लाख रुपये मंजूर केले ना, त्याचं काम केव्हा करणार? अशी आमची सत्ताधारी पक्षाला व आयुक्त साहेबांना विनंती। आयुक्त साहेब, तुम्ही नवीन आहात, चांगले आहात, तुम्हाला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विनंती करतो की 50 लाखाचं काम लवकरात लवकर चालू करा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तुमच्या आयुक्ताच्या विरोधात आणि भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।